मला कनी 5,000चं प्रमोशन आलंय. कसलं प्रमोशन ग? अगे ते नाही काय ऑनलाईन गेमिंग करतात बघ. बायो मध्ये जावा, लिंक आहे तिथं. त्यांनी मला 5,000 गुगल पे सुद्धा केल्यात. बाळा ऑनलाईन गेमिंग कसलं ते? अहो आजोबा, त्या ऑनलाईन गेमिंग केल्यावर लय पैसे मिळतात. बाळा कसलं ऑनलाईन आहे? असलं काय करत बसायचं नाही ते. का हो आजोबा? पैसे तर भरपूर मिळतात की त्याच्यात. अंजे मामांजी बरोबर बोलते ते. तू ते गेमचा व्हिडिओ करशील, पैसे पण भरपूर कमवशील. तुझा तो व्हिडिओ बघून लहान मुलं शाळेत जाणार नाही ती, मोठी काम करणार नाही ती. आणि ती गेम खेळायची सवय लागली एकदा की आत्महत्या सुद्धा करतात मुलं. का उपयोग ते व्हिडिओ बघून तुझा आणि पैसे आपण कमवून तर? आई, तू आणि आजोबा एकदम बरोबर बोला लागलायसा. मी हे विचारच केलो नाही. मी पैसे मिळतात म्हणून आनंदानं आपलं मी प्रमोशनचा व्हिडिओ करायला चाललोय. पण तू जे आत्ता बोललीस बघ, शिक्षण घेणार नाहीत, मोठी पण आत्महत्या वगैरे करतील. मी हे आधी पण न्यूज बघितल्यात मी ह्या की जीव गमवतोय त्यांनी स्वतःचा गेमिंगच्या नादामध्ये. म्हणजे पैसा लावतात 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 आणि परत जाऊन कुठं तर त्यांना म्हणजे असं आत्महत्या वगैरे करायला लागते. मी नाही बाई प्रमोशनचा व्हिडिओ करणार गेमिंगच्या. होय अंजू, मी पण एक व्हिडिओ बघितलाय, थांब तुला दाखवतो. ऑनलाईन गेमिंग वर आता बंदी येणार आहे. ऑनलाईन गेमिंग विधेयक आता लोकसभेत सादर करण्यात आले. गेम खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा होणार आहे. 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी दंडाची तरतूद आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये ऑनलाईन गेमिंग विधेयक मांडलं. काल केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली होती. या विधेयकानुसार ऑनलाईन पैसे, गेमिंग, जाहिराती किंवा खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाणार आहे. तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. बघ अंजू, आपण आपलं कष्टच करायचं. कष्टाशिवाय पर्याय नाही बघ बाळा.